वेलकम. सर्वांचं हार्दिक स्वागत. मी डॉक्टर जयवंत इंगळे, असोसिएट प्रोफेसर, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, बळवंत कॉलेज विटा, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी भारतात जी पहिली हरित क्रांती झाली त्या हरित क्रांतीच्या अपयशाची चर्चा करणार आहे. मागच्या व्हिडिओमध्ये भारतात जी पहिली हरित क्रांती झाली त्या हरित क्रांतीला लाभलेलं यश, हरित क्रांतीचे फायदे, अनुकूल परिणाम याची माहिती घेतली. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण भारतामध्ये जी पहिली हरित क्रांती झाली त्या हरित क्रांतीला काही बाबतीत जे अपयश लाभलं त्याची माहिती घेणार आहोत. हरित क्रांतीच्या कार्यक्रमावरती काही टीका करण्यात आली. ती टीका किंवा पहिल्या हरित क्रांतीच्या उणिवा किंवा पहिल्या हरित क्रांतीचे काही दुष्परिणाम, पहिल्या हरित क्रांतीचं अपयश आजच्या लेक्चरमध्ये मी पाहणार आहे. आजचा हा हरित क्रांती या विषयावरचा चौथा भाग आहे. पुन्हा एकदा मी सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. भारतात 1965 पासून हरित क्रांतीला सुरुवात झाली आणि या हरित क्रांतीनं भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनला. शेतीतील उत्पादनात वाढ झाली, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली. पण काही बाबतीत या हरित क्रांतीला अपयश आलं, त्याची चर्चा आपण करणार आहोत. पहिला पॉइंट आपण बघूया की 1965 नंतर भारतात जी हरित क्रांती झाली ती विशिष्ट पिकांच्याच बाबतीत झाली अशी टीका केली जाते, किंवा भारतातली हरित क्रांती, पहिली हरित क्रांती सर्व पिकांच्या बाबतीत झाली नाही, विशिष्ट पिकांच्याच बाबतीत झाली, अशा प्रकारची टीका हरित क्रांतीवरती केली जाते. गहू, बाजरी, मका, ऊस या पिकांच्या उत्पादनात हरित क्रांतीच्या काळात मोठी वाढ झाली. पण तांदूळ, डाळी, कापूस, ताग या पिकांच्या उत्पादनात फारशी वाढ झाली नाही. गव्हाच्या उत्पादनात मात्र प्रचंड वाढ झाली आणि म्हणून टीकाकार पहिल्या हरित क्रांतीला हरित क्रांती असं न म्हणता गव्हाची क्रांती, व्हीट रिव्हॉल्युशन असं म्हणतात. कारण गव्हाच्या उत्पादनात पंजाब, हरियाणा या राज्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. 60 ते 70% गव्हाच्या उत्पादनात वाढ झाली. पण इतर पिकांच्या उत्पादनात मात्र फारशी वाढ झाली नाही आणि म्हणून पहिली हरित क्रांती ही गव्हाच्या बाबतीतच यशस्वी ठरली. इतर पिकांच्या बाबतीत हरित क्रांती यशस्वी ठरली नाही अशी टीका केली जाते. भारतातील पहिल्या हरित क्रांतीला जे अपयश आलं ते टीका करण्यात येते. त्या टीकेचा दुसरा मुद्दा असा आहे की ही जी हरित क्रांती झाली ती फक्त थोड्या राज्यातच झाली, ठराविक राज्यातच झाली. संपूर्ण देशभर हरित क्रांती झाली नाही आणि त्यामुळं प्रादेशिक विषमता वाढली. पंजाब, हरियाणा, महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेशचा काही भाग की ज्या ठिकाणी पाणी पुरवठ्याच्या सोयी होत्या, सिंचन सोयी मुबलक प्रमाणात होत्या, अशा राज्यातच हरित क्रांती घडून आली. पंजाब, हरियाणा राज्यात गव्हाचं उत्पादन 60 ते 90% एवढं वाढलं. आसाम, बंगाल, बिहार, मध्य प्रदेश या राज्यात गव्हाच्या उत्पादनात 12 ते 18% वाढ झाली. ओरिसात हे उत्पादन 4% वाढलं आणि संपूर्ण देशाची उत्पादन वाढीची सरासरी ही 28% एवढी होती. तर अशा प्रकारे भारतात 1965 नंतर
जी पहिली हरित क्रांती झाली ती सर्व देशभर झाली नाही, देशाच्या सर्व राज्यात झाली नाही. 5-6 ठराविक राज्यातच, की ज्या ठिकाणी सिंचन सुविधा होत्या त्या राज्यातच ही हरित क्रांती झाली. हरित क्रांतीवरती जी टीका केली जाते त्या टीकेचा तिसरा मुद्दा असा आहे की पहिल्या हरित क्रांतीचा जो लाभ आहे हा लाभ श्रीमंत शेतकऱ्यांनाच झाला आणि त्यामुळं भारतात आर्थिक विषमता वाढली, उत्पन्नातील विषमता वाढली, इन्कम इनइक्वालिटीज. पहिल्या हरित क्रांतीचा लाभ लहान शेतकऱ्यांना, सीमांत शेतकऱ्यांना फारसा झाला नाही. रासायनिक खतं, पाईपलाईन, आधुनिक अवजारं, कीटकनाशक असतील, जंतुनाशक असतील यावरती मोठा खर्च करावा लागतो आणि अशा प्रकारचा खर्च, शेतकी आदानावरचा खर्च फक्त श्रीमंत शेतकरीच करू शकले. ज्यांच्याकडं भरपूर शेती आहे, भरपूर भांडवल आहे, पाणी पुरवठ्याची चांगली सोय आहे, अशा श्रीमंत शेतकऱ्यांनाच भारतातील हरित क्रांतीचा लाभ झाला आणि त्यामुळे श्रीमंत शेतकरी अधिकच श्रीमंत झाले. अशा प्रकारची टीका पहिल्या हरित क्रांतीवरती केली जाते. पहिल्या हरित क्रांतीचा आणखी एक अपयश सांगता येईल ते म्हणजे शेतमजुरांचं नुकसान झालं. हरित क्रांतीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली, शेतमजुरीत सुद्धा वाढ झाली, परंतु जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत, इतर अन्नधान्याच्या वस्तूंच्या किमतीत जेवढी वाढ झाली तुलनेनं तेवढी वाढ शेतमजुरांच्या मजुरीत झाली नाही आणि म्हणून शेतमजुरांची मजुरी वाढून सुद्धा हरित क्रांतीचा फारसा लाभ शेतमजुरांना झाला नाही अशा प्रकारची टीका केली जाते. कारण भाववाढीमुळे मजुरीत झालेल्या वाढीचा फायदा शेतमजुरांना मिळाला नाही. पहिल्या हरित क्रांतीमुळे आणखी एका घटकाचं नुकसान झालं ते म्हणजे कुळांचं नुकसान झालं. हरित क्रांतीमुळे कृषी उत्पादनात वाढ झाली, उत्पन्नात वाढ झाली आणि त्यामुळं हरित क्रांतीचे फायदे मिळवण्यासाठी जमीन मालकांनी आपल्या जमिनीवरून कुळांना हुसकावून लावलं, कुळांना काढून टाकलं आणि हे जमीनदार मोठे शेतकरी स्वतः जमीन कसू लागले आणि त्यामुळं कुळांचं उदरनिर्वाहाचं साधन नष्ट झालं. हरित क्रांतीमुळं उत्पन्नात वाढ होत असल्यानं त्याचा फायदा घेण्यासाठी मोठ्या शेतकऱ्यांनी कुळांच्याकडील जमिनी काढून घेतल्या आणि स्वतः जमिनी करायला सुरुवात केली आणि त्यामुळं कुळांचं उपजीविकेचं साधन नष्ट झालं. पहिल्या हरित क्रांतीवरती करण्यात येणारी आणखी एक टीका, 6वी टीका अशी आहे की ही जी हरित क्रांती आहे ही हरित क्रांती कोरडवाहू शेतकऱ्यांना लाभदायक ठरली नाही. संकरित बियाणं, रासायनिक खतं आणि पाण्याची सुविधा असेल तरच कृषी उत्पादनात मोठी वाढ घडवून आणता येते आणि ज्या ठिकाणी अशा प्रकारे पाणी पुरवठ्याची सुविधा आहे तिथंच सरकारनं हरित क्रांती घडवून आणली. कोरडवाहू शेतकऱ्यांना त्यामुळे त्याचा लाभ झाला नाही. कोरडवाहू शेती क्षेत्र म्हणजे जवळजवळ 60% पेक्षा अधिक कोरडवाहू शेती क्षेत्र हरित क्रांतीच्या लाभापासून वंचित राहील. कारण हरित क्रांती घडवून आणायची असेल तर सिंचन सुविधा, 8माही 12माही पाणी पुरवठ्याची सोय शेतीला असणं आवश्यक असतं आणि ज्या ठिकाणी शेतीला मुबलक शाश्वत पाणी पुरवठ्याची सोय आहे त्या ठिकाणीच हरित क्रांती घडवून आणली गेली आणि 60% पेक्षा अधिक कोरडवाहू क्षेत्र हरित क्रांतीपासून वंचित राहिलं आणि म्हणून हरित क्रांतीचा फक्त बागायतदार सधन शेतकऱ्यांनाच फायदा झाला, कोरडवाहू शेतकऱ्यांना हरित क्रांतीचा लाभ झाला नाही अशा प्रकारची टीका पहिल्या हरित क्रांतीवरती केली जाते. पहिल्या हरित क्रांतीमुळं आणखी एक समस्या निर्माण झाली. पहिल्या हरित क्रांतीचा आणखी एक अपयश सांगता येईल ते म्हणजे आर्थिक विषमतेत वाढ झाली. लहान, मध्यम, मोठ्या आणि बागायतदार जे शेतकरी आहेत याचं जर वर्गीकरण केलं तर आपल्या असं लक्षात येईल की हरित क्रांतीचा लाभ फक्त मध्यम आणि मोठ्या बागायतदार शेतकऱ्यांना झाला. लहान शेतकरी
सीमांत शेतकरी, कोरडवाहू शेतकरी, गरीब शेतकरी, भूमिहीन शेतमजूर यांना हरित क्रांतीचे फारसे लाभ मिळाले नाहीत. श्रीमंत शेतकरी अधिक श्रीमंत झाले आणि आपल्या देशामध्ये भारतामध्ये 1965 नंतर आर्थिक विषमता वाढली, उत्पन्नातील विषमता वाढली. हरित क्रांतीचं आणखी एक अपयश सांगता येईल तो म्हणजे जमीन कसणाऱ्यांचा एक नवीन वर्ग उदयास आला. शहरातले व्यापारी, मोठे शेतकरी, निवृत्त अधिकारी यांनी जमिनी विकत घेऊन शेतीमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली आणि शेतीत भांडवलशाही मोठ्या प्रमाणात वाढली आणि मूळचे जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं. पहिल्या हरित क्रांतीचं आणखी एक अपयश असं सांगता येईल की पहिल्या हरित क्रांतीमुळं पर्यावरणावरती प्रतिकूल परिणाम झाला, पर्यावरणाचा ऱ्हास झाला. कारण शेतीत रासायनिक खतं, जंतुनाशकं, कीटकनाशकं, बुरशीनाशकं यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला आणि त्यामुळे जमिनी प्रदूषित झाल्या. हवा पाणी प्रदूषणाची समस्या गंभीर स्वरूपाची निर्माण झाली. रासायनिक खतांचा, जंतुनाशकांचा शेतीत मुबलक वापर केल्यामुळं ओढ्यातील, नदीतील पाणी प्रदूषित झालं, विहिरीतील पाणी प्रदूषित झालं. तर अशा प्रकारे हरित क्रांतीमुळं शेतीमध्ये जी रासायनिक द्रव्ये वापरली गेली त्यामुळं हवेचं, पाण्याचं आणि जमिनीचं प्रदूषण मोठ्या प्रमाणात झालं आणि त्यामुळं पर्यावरणाचा ऱ्हास घडून आला. हरित क्रांतीचा आणखी एक दुष्परिणाम जाणवला तो असा की शेतीत आता सांगितल्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात रासायनिक द्रव्य वापरली गेली. रासायनिक खतं असतील, जंतुनाशकं, कीटकनाशकं, उंदीरनाशकं असतील, बुरशीनाशकं असतील यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला. त्याचबरोबर पाण्याचा वापर वर्षभर करण्यात आला. पाण्याचा सुद्धा बेसुमार वापर करण्यात आला. रासायनिक द्रव्यांचा बेसुमार वापर करण्यात आला आणि ज्या ठिकाणी अशा प्रकारे हरित क्रांती घडून आली आणि रासायनिक द्रव्यांचा, पाण्याचा मोठ्या प्रमाणात शेतीत वापर झाला त्या ठिकाणच्या जमिनी क्षारपड झाल्या, खराब झाल्या, नापीक झाल्या आणि काही ठिकाणची परिस्थिती अशी आहे की त्या जमिनीत बाबळीचं झुडूप सुद्धा, गवत सुद्धा उगवून येत नाही, एवढ्या जमिनी खराब झाल्या. हा हरित क्रांतीचा एक फार मोठा दुष्परिणाम आहे. भारतातील पहिल्या हरित क्रांतीचा आणखी एक दुष्परिणाम असा आहे तो म्हणजे देशातलं देशी बियाणं जवळजवळ संपुष्टात आलं. 1960 पासून सरकारनं हरित क्रांती घडवून आणण्यासाठी शेतकऱ्यांना संकरित, सुधारित बी बियाणांचा पुरवठा केला. सुरुवातीला सवलतीच्या दरानं सबसिडी, कर्जाची सोय करून अशा प्रकारे संकरित, सुधारित बियाणांचा पुरवठा सरकारने केला आणि संकरित बियाणांचा, हायब्रिड बियाणांचा वापर करून शेतीच्या उत्पादनात तिप्पट चौपट वाढ घडवून आणता येते. हे शेतकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांनी देशी बियाणांचा वापर न करता शेतीत संकरित, सुधारित, विदेशी, हायब्रिड बियाणांचा वापर केला आणि त्यामुळे आज अशी परिस्थिती आहे की आपल्या देशातलं देशी बियाणं जवळजवळ संपुष्टात आलेलं आहे. शेतकऱ्यांनी संकरित बियाणांना मोठी पसंती दिल्यामुळं देशी बियाणांचा ऱ्हास होत चाललेला आहे. भारतातील हरित क्रांतीचा आणखी एक दुष्परिणाम, 12वा दुष्परिणाम असा सांगता येईल की तो म्हणजे गरीब शेतकऱ्यांना जमिनी विकण्याची पाळी आहे. शेतीत पुरेशी गुंतवणूक करता न आल्यामुळं गरीब शेतकऱ्यांना आपल्या जमिनी मोठ्या शेतकऱ्यांना विकण्याची पाळी आली. कारण जर शेती करायची असेल, आधुनिक पद्धतीने शेती करायची असेल तर शेतीत रासायनिक खतांचा, जंतुनाशकांचा वापर करावा लागतो. शेतीला पाणी पुरवठ्याची सोय करावी लागते, पण त्यासाठी प्रचंड खर्च करावा लागतो. एवढा पैसा गरीब शेतकऱ्यांकडे नसल्यामुळं अनेक गरीब शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी मोठ्या शेतकऱ्यांना विकून टाकल्या. 1955-56 ते 1967-68 या काळात 20 एकरपेक्षा जास्त जमीन ज्या शेतकऱ्यांची होती त्या जमिनीत 9.5% वाढ झाली. ज्यांची जमीन 20 ते 25 एकर होती त्यांच्या जमिनीत 4% वाढ झाली. ज्यांची जमीन 100 ते 125 एकर होती त्यांच्या जमिनीच्या क्षेत्रात 40% वाढ झाली. तर अशा प्रकारे गरीब शेतकऱ्यांनी, लहान शेतकऱ्यांनी
जमिनी विकून टाकल्या, हा हरित क्रांतीचा एक मोठा दुष्परिणाम सांगता येईल. भारतातील पहिल्या हरित क्रांतीचा आणखी एक दुष्परिणाम सांगता येईल, तो म्हणजे हरित क्रांती घडून सुद्धा देशातलं दारिद्र्य घटलं नाही. प्राध्यापक PN अगरवाल यांनी असं दाखवून दिलेलं आहे की भारतात जे एकूण शेतकरी आहेत, या एकूण शेतकऱ्यापैकी 15% पेक्षा कमी असणाऱ्या मोठ्या बागायतदार शेतकऱ्यांनाच हरित क्रांतीचे फायदे झाले. इतर शेतकऱ्यांना हरित क्रांतीचे फायदे झाले नाहीत आणि त्यामुळं भारतातलं दारिद्र्य घटलं नाही, उलट दारिद्र्याच्या प्रमाणात वाढ झाली. म्हणजे दारिद्र्य घटवण्याच्या बाबतीत भारतातली पहिली हरित क्रांती यशस्वी ठरली नाही, अशा प्रकारची टीका अगरवाल यांच्यासारख्या अर्थशास्त्रज्ञांनी केलेली आहे. आणखी एक हरित क्रांतीचा दुष्परिणाम असा झाला, भारतात जंगल क्षेत्रात घट झाली. पडीक जमिनी लागवडीखाली आणल्या गेल्या. हरित क्रांतीचे लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पडीक जमिनी, नापीक जमिनी सुद्धा लागवडीखाली आणल्या. सरकारनं सुद्धा प्रोत्साहन दिलं आणि त्यामुळं त्या जमिनीवरचं जे जंगल क्षेत्र आहे, झाडी आहेत, ती झाडी नष्ट झाली आणि त्याचाही परिणाम पर्यावरणावरती अतिशय प्रतिकूल झाला. जमिनीची धूप मोठ्या प्रमाणात झाली आणि जमिनीची उत्पादकता कमी कमी होण्यास सुरुवात झाली. भारतातील हरित क्रांतीचा आणखी एक 15वा परिणाम असं सांगता येईल की लोकांच्या आरोग्यावरती प्रतिकूल परिणाम झाला. कारण कीटकनाशकं, जंतुनाशकं, रासायनिक खतं यांचा शेतीत बेसुमार वापर झाला अधिक उत्पादन घेण्यासाठी आणि त्याचा परिणाम असा झाला की हवेचं, पाण्याचं प्रदूषण झालं, जमिनीचं प्रदूषण झालं. संकरित बियाणांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला. ही बियाणं कमी कसदार असतात, कमी चवदार असतात. देशी बियाणं सकस चवदार असतात, कसदार असतात. देशी बियाणापासून जे अन्नधान्य तयार होतं, जो कृषीमाल तयार होतो, त्यामध्ये सकसता हा गुणधर्म अधिक असतो. पण संकरित किंवा हायब्रिड बियाणापासून जे अन्नधान्य तयार होतं, जो कृषीमाल तयार होतो, तो फारसा सकस नसतो, फारसा चवदार नसतो आणि त्यामुळं नागरिकांच्या आरोग्यावरती प्रतिकूल परिणाम दिसून आला. भारतातील हरित क्रांतीचा आणखी एक 16वा परिणाम सांगता येईल, तो म्हणजे ग्रामीण भागातील खेड्यातील एकोपा कमी झाला. कारण काही शेतकरी श्रीमंत झाले, मोठे शेतकरी 15-20% शेतकरी गावातले श्रीमंत झाले, बाकीचे शेतकरी गरीबच राहिले. शेतकरी, लहान शेतकरी, सीमांत शेतकरी, कोरडवाहू शेतकरी, शेतमजुरांची परिस्थिती सुधारली नाही. मुठभर शेतकरी श्रीमंत झाले आणि त्यामुळं गावातील वातावरण हे बदलून गेलं. द्वेष, मत्सर, ताण तणाव यांची निर्मिती झाली आणि अशा प्रकारे श्रीमंत शेतकरी अधिक श्रीमंत झाल्यामुळं गावातलं, खेड्यातलं वातावरण, पूर्वीचा जो एकोपा होता, हा एकोपा कमी झाला. तर अशा प्रकारे 1965 पासून भारतात जी पहिली हरित क्रांती झाली, त्या हरित क्रांतीला काही बाबतीत अपयश आलं. त्याची उजळणी आपण परत एकदा थोडक्यात घेऊया. भारतातली पहिली हरित क्रांती ही विशिष्ट पिकांच्याच बाबतीत झाली, सर्व पिकांच्या बाबतीत झाली नाही. पहिली हरित क्रांती थोड्या ठराविक राज्यातच झाली, संपूर्ण देशभर झाली नाही आणि त्यामुळं भारतात प्रादेशिक विषमता वाढली. पहिल्या हरित क्रांतीचा लाभ विशेष करून श्रीमंत शेतकऱ्यांनाच झाला आणि त्यामुळे आर्थिक विषमता वाढली. शेतमजुरांचं नुकसान झालं, कारण मजुरीत फारशी वाढ झाली नाही. पहिल्या हरित क्रांतीमुळं फळांचं नुकसान झालं, कोरडवाहू शेतकऱ्यांचं नुकसान झालं, आर्थिक विषमतेत वाढ झाली. जमीन कसणाऱ्यांचा एक नवा वर्ग देशात तयार झाला. पर्यावरणावरती प्रतिकूल परिणाम झाला. जमीन, हवा, पाणी प्रदूषित झालं, हा एक मोठा परिणाम आहे. जमिनी क्षारपट झाल्या, खराब, नापीक झाल्या. देशी बियाणं देशातलं संपुष्टात आलं. गरीब शेतकऱ्यांना आपल्या जमिनी विकण्याची पाळी आली. हरित क्रांती घडून सुद्धा देशातलं दारिद्र्य घटलं नाही, कारण 15% शेतकऱ्यांनाच फक्त हरित क्रांतीचा फायदा झाला. पडीक जमिनीवरती शेती केल्यामुळं जंगल क्षेत्रात घट झाली. कमी कसदार संकरित बियाणं, सुधारित बियाणं वापरल्यामुळं, रासायनिक खतं, कीटकनाशकं शेतीत वापरल्यामुळं नागरिकांच्या आरोग्यावरती प्रतिकूल परिणाम झाला आणि ग्रामीण भागातील किंवा खेड्यातील जो एकोपा होता, तो एकोपा कमी झाला. तर अशा प्रकारे
पहिल्या हरित क्रांतीचे काही दुष्परिणाम किंवा पहिल्या हरित क्रांतीचं काही अपयश याची चर्चा आजच्या लेक्चरमध्ये मी केलेली आहे. जरी काही बाबतीत अपयश आलं असलं तरी सुद्धा पहिल्या हरित क्रांतीमुळं देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनला. शेतीकडं पाहण्याचा शेतकऱ्यांचा जो परंपरागत जुना दृष्टिकोन होता तो बदलला. शेतकऱ्यांच्या मध्ये आत्मविश्वास वाढला. अशा प्रकारे हरित क्रांतीचे काही फायदे आणि काही तोटे झालेले आहेत त्याची चर्चा आपण केलेली आहे. पुढच्या भागामध्ये मी दुसऱ्या हरित क्रांतीवरती चर्चा करणार आहे. धन्यवाद.